नमस्कार मित्रांनो, मी आहे सुनील एन राठोड. आपलं जस्ट लर्न ऑन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला दररोज मिळणार आहे. हा चॅनल विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व जे काही शिकण्यासाठी इच्छुक आहेत या व्यक्तींसाठी हा जो माझा चॅनल आहे तो खूप उपयुक्त आहे त्यांच्यासाठी. आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सपोर्ट करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर त्याला लाईक करा व तसेच या व्हिडिओला आपण शेअर सुद्धा करू शकता जेणेकरून इतरांना याची माहिती मिळावी. आज आपण एक माहिती पाहणार आहोत. आपल्या भारतामध्ये बघतो आपण की प्लास्टिकची खूप मोठी समस्या आता सध्या वाढत चाललेली आहे. जिथं बघेल तिथं आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचे असे ढिगारे पडलेले आहेत जे आपल्या पर्यावरणाला खूप मोठं हानी पोहोचवू शकतात. त्यामध्ये आपण बघतो की प्लास्टिकच्या पिशव्या असतील, कचरा असेल, प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, जे काही पाणी पिण्यासाठी आपण वापरतो बॉटल्स, त्या बॉटल्स असतील, या सर्व प्रकारच्या बॉटल्सला आपण आज विचार केलं तर त्याचं विघटन होऊ शकत नाही. हे खूप मोठी समस्या होत चाललेली आहे. आपण रोज वापरत असलेले जे प्लास्टिक आहेत आपल्यासाठी सोयीसाठी आपण वापरत असतो, पण एकदा वापरून फेकले की ते पृथ्वीवर दीर्घकाळ टिकून राहतं आणि त्याचं विघटन होऊच शकणार नाही. मित्रांनो, मी खरं सांगायला लागलो की विघटन होऊ शकणार नाही. तुम्हाला माहिती आहे त्याचं वय किती आहे विघटन होण्यासाठीचं? तर जवळपास 400 ते 500. मित्रांनो, 400 ते 500 वर्षापर्यंत त्याचा काळ जाऊ शकतो त्याला विघटन होण्यासाठी एखाद्या प्लास्टिकला. म्हणून विचार करा की आपण जे काही प्लास्टिक वापरतो ते आपल्या पर्यावरणासाठी किती घातक आहे. आणि या सर्व प्लास्टिकचं जर समजा आपल्या मातीवरती किंवा आपल्या या जमिनीवरती जर त्याचा थर साचत चालला, ते जर आपल्या जमिनीमध्ये जर गाडले गेले तर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहेच. वरून पडणारे पाऊस या जमिनीच्या मध्ये मुरणार नाही आणि पावसाचं पाणी जर या जमिनीमध्ये नाही मुरलं तर आपल्या जमिनीच्या पाण्याची पातळी हे वाढू शकणार नाही. हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि आपल्याला भविष्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. म्हणून या सर्वांवरती उपाय करण्यासाठी एक प्लास्टिक नष्ट करणारा एक बॅक्टेरिया त्याचा शोध लागलेला आहे. असं जर असेल तर काय होईल बर, एखादा बॅक्टेरिया तो प्लास्टिकला खातो. यस, खरंय. जर असं असेल तर काय होईल, प्लास्टिक खाणारा बॅक्टेरिया याचा शोध 2016 मध्ये जपान या ठिकाणी लागलेला आहे. निसर्गात असे काही सूक्ष्मजीव आहेत की जे आपल्याला दिसत नसले तरी ते मोठे काम करतात. हे सूक्ष्मजीव म्हणजे प्लास्टिक खाणारे बॅक्टेरिया होय. हे बॅक्टेरिया प्लास्टिकला अन्न म्हणून वापरतात. हे बॅक्टेरिया प्लास्टिकच्या पृष्ठभागावर येतात आणि विशेष चिकट शक्तीने त्याला घट्ट पकडतात. प्लास्टिकवर स्थिरावल्यानंतर त्याची विघटन प्रक्रिया सुरू होते. मित्रांनो, प्लास्टिक काय करू शकतो? प्लास्टिकला तो विघटून टाकू शकतो, प्लास्टिकला तो वितळवू शकतो, प्लास्टिकचे तो छोटे छोटे पार्ट्स करू शकतो, प्लास्टिकला तो पचवू शकतो. मित्रांनो, हे बॅक्टेरिया प्लास्टिकच्या पृष्ठभागावर येतात आणि विशेष चिकट शक्तीने त्याला घट्ट पकडतात. प्लास्टिकवर स्थिरावल्यानंतर त्याची विघटन प्रक्रिया हे सुरू होत असते. मित्रांनो, प्लास्टिकला पकडल्यानंतर त्याची विघटन प्रक्रिया सुरू होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लास्टिक तोडण्यासाठी बॅक्टेरिया एन्झाइम्स नावाचे विशेष रसायन सोडतात. त्यामध्ये पीटीज अँड एमएसटीज ही एन्झाइम्स प्लास्टिकच्या रासायनिक साखळ्या तोडतात. प्लास्टिकच्या ते रासायनिक साखळ्या तोडायला मदत करतात. मित्रांनो, इतकं एक भयानक अशा प्रकारचं बॅक्टेरिया आपल्या या विश्वामध्ये त्याचं डिस्कव्हर झालेलं आहे. जपानने खरोखरच खूप चांगलं काम केलेलं आहे. आपल्याला जपानचं म्हणावं तेवढं कौतुक करावं लागणार आहे. ते खोटं नाहीये. मित्रांनो, ज्या प्रक्रियेला निसर्गात शेकडो वर्षे लागतात तीच प्रक्रिया या बॅक्टेरियामुळे अगदी जलद होते. मित्रांनो, अगदी जलद. काही दिवस किंवा आठवड्यात सुद्धा ही प्रक्रिया घडू शकते. त्यामुळे प्लास्टिकचा साठा आपोआप कमी होऊन जाईल आणि त्या प्लास्टिकचं रूपांतर एका चांगल्या अशा खतामध्ये होऊ शकतं. हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. प्लास्टिक पूर्णपणे तुटल्यानंतर ते अगदी सूक्ष्म कणामध्ये बदलते आणि हे कण बॅक्टेरियासाठी
ऊर्जा मिळवण्याचे साधन बनते. मित्रांनो, प्लास्टिकच्या कणाला लहान 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 त्याचे कण करून तो काय करतो ते पचवतो आणि हेच कण जे आहेत ते ऊर्जा मिळवण्याचे खूप मोठे साधन आहे. मित्रांनो, हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. विघटन प्रक्रियेच्या शेवटी प्लास्टिकचे रूपांतर कशामध्ये होते तर वॉटर, पाणी आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि बायो मास मध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतो आणि हे घटक निसर्गासाठी अत्यंत सुरक्षित आहेत. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड आपण जाणतोच की वनस्पतीला अन्न निर्मितीसाठी सूर्यप्रकाश, हरितद्रव्य, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडची गरज असते. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड विचार करा, कार्बन डायऑक्साईड जर एखाद्या प्लास्टिक मधून जर निर्मिती होत असेल आणि त्या या अशा प्रकारच्या बॅक्टेरियामुळं, तर विचार करा की आपला भारतच नाही तर संबंध हा विश्व किती सुरक्षिततेकडे जाणार आहे भविष्यामध्ये, हे आपण विचार सुद्धा करू शकणार नाही. त्याचबरोबर या विघटन प्रक्रियेच्या शेवटी प्लास्टिकचे रूपांतर आपण पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि बायोमास मध्ये होते आणि हे घटक निसर्गासाठी अत्यंत सुरक्षित असतात. कमी प्लास्टिकच्या कमी झाल्यामुळे माती पुन्हा स्वच्छ होते. मित्रांनो, आपण बघतो की इकडे तिकडे जिकडे बघेल तिकडं बॉटल पडलेले आहेत, पुरले गेलेले आहेत, गाडले गेलेले आहेत. यामध्ये पाण्याचा कुठल्याही प्रकारचा निचरा होत नाहीये. पृथ्वीच्या पोटामध्ये पाणी जात नाहीये, जास्त त्याचं निचरा होत नाहीये. हे याच्यासाठीच की प्लास्टिक कुठं ना कुठं त्या पाण्याला आडवा येतो आणि तिथं खाली जातच नाही तो पाणी. हे तुम्ही पाहू शकता. प्लास्टिक कमी झाल्यामुळे माती पुन्हा स्वच्छ होते, वनस्पती वाढू लागतात आणि पर्यावरणाचे संतुलन सुद्धा राखले जाते. मित्रांनो, पर्यावरणाचे संतुलन हे महत्वाचं आहे. प्लास्टिक खाणारे बॅक्टेरिया हे विज्ञान आणि निसर्ग याची सुंदर सांगड आहे. विज्ञान व निसर्ग याची सुंदर सांगड हा प्लास्टिक खाणारा बॅक्टेरिया आहे आणि भविष्यात या तंत्रज्ञानामुळे पृथ्वी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होऊ शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, अधिक स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी होऊ शकते. म्हणून हा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया आपण भविष्यामध्ये आपले वैज्ञानिक याचा वापर करू शकतील आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जेवढं काही प्लास्टिक पडलेलं आहे त्या प्लास्टिकचं विघटन करू शकतील आणि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये, त्याचबरोबर छोटे छोटे मॉलिक्युल्स असतील, कार्बन डायऑक्साईड असेल आणि बायोमास मध्ये त्याचं रूपांतर करून या पृथ्वी तलावरती जे काही निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे तो समतोल पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या बॅक्टेरियाच्या माध्यमातून होऊ शकणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी याला शेअर करा. धन्यवाद.